मूळचा हिंगोलीचा असलेला विशाल बंडू पाचकोर वय 32 हा काबरानगर शहरात काम करत होता. यातूनच त्याची ओळख 3 वर्षापूर्वी रंगकाम करणाऱ्या सुधाकर सोबत झाली होती. सुधाकर शेषराव ढेपे वय 48 राहणार काबरानगर हा एकटा राहतो असे त्याने सांगितले होते. यामुळे त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू त्यांची मैत्री वाढत गेली. दोघेही एकमेकांच्या आवडीनिवडी जपत होते. अनेक वर्षापासून शहरात राहत असलेल्या सुधाकरने 40शी पार केली होती. आता तो अगदी 50शीला पोहोचला होता. पण त्याच्या जाळ्यात एक अल्पवयीन मुलगी अडकली होती. त्याने त्या मुलीशी ओळख वाढून गैरफायदा घ्यायला सुरुवात केली होती. तिचीही काहीतरी गरज असावी म्हणून तिने कमवता व प्रौढ पुरुष सोबतीसाठी मान्य केला असावा अशी चर्चा आहे. पण कवळी पोरगी मिळाल्याने सुधाकर चांगलाच चेकाळला. त्याला आता तिच्या देहाशिवाय काही दिसत नव्हते. काम कमी झाले होते. तो नेहमीच तिच्याजवळ राहू लागला होता. अगदी नवरा बायकोसारखे ते राहत होते. तो तिचा उपभोग घेण्यात रमला होता. 50शीला पोहोचलेला सुधाकर एका कवळ्या मुलीसोबत राहतो हे विशालला समजले. त्याने खोलात जाऊन माहिती घेतली तेव्हा कळले की ती मुलगी सुधाकरची प्रेयसी असून ते दोघे शरीर सुखाचा आनंद घेतात. आता मात्र तिशी पार केलेल्या विशालच्या मनात वासनेची आग भडकली. एक अल्पवयीन मुलगी 50शीच्या सुधाकरला सुख देते तर मला का नाही देणार? मी तर आता तिशीचा आहे असे त्याच्या मनाला वाटू लागले. त्याने तिच्या भोवती जाळे टाकायला सुरुवात केली. काही दिवसातच ती त्याच्या जाळ्यात सापडली. आता विशालही तिच्यासोबत शरीर सुख घेऊ लागला. वास्तविक एका अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेणे चुकीचे आहे. इतकेच नाही तर अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणे वा शरीर संबंध करणे हे कायद्याने गुन्हा आहे. पण समाजात काही नीच लोक असतात ज्यांना ना माणुसकीचे भान असते ना कायद्याची भीती. त्यापैकीच हे दोघे होते असे म्हणावे लागेल. एका अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत ते दोघे तिला वरबडत होते. विशालचे घरी येणे जाणे वाढले आहे हे सुधाकरच्या लक्षात आले होते. मात्र त्याने विशालवर विश्वास ठेवला. तो आपला मित्र आहे. तो काही चुकीचे वागणार नाही अशी त्याची भावना होती. सुधाकरला शंकाही आली नव्हती की विशालने त्याच्या प्रेयसीसोबत सूत जमवले आहे. मैत्रीचा विश्वासघात करून त्याने आपली प्रेयसी भोगायला सुरुवात केली आहे. दिवसामागून दिवस जात होते. वासनेचा आणि विश्वासघाताचा खेळ सुरूच होता. हिवाळ्याचे दिवस होते पण पावसाने धुमाकूळ घातला होता. कामही कमी झाले होते त्यामुळे घरात बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. गारवारा, रिकामा वेळ आणि सोबत एक कवळी प्रेयसी. मग सुधाकरच्या भावना उत्तेजित व्हायला वेळ लागत नव्हता. दारूचे गुटके घेतले की त्याची वासना उफाळून येत होती आणि तो आपल्या प्रेयसीचा मनसोक्त उपभोग घेत होता. तो दिवसही असाच मजेत गेला होता. सायंकाळी दारू पोटात ढकलून सुधाकरने जेवण खाणे आटोपले. रात्रीचा काळोख वाढला तशी थंडी वाढली. पण प्रेयसीच्या कुशीत शिरला तिचा मुलायम स्पर्श त्याला उत्तेजित करत होता. काही वेळातच प्रणयाला रंग चढला. चुंबन, आलिंगन, देहमर्दनाचे दोघेही तापले होते. वासना बेफाम बनली होती. इतक्यात दारावर थाप पडली. दोघेही थबकले. यावेळी कोण रंगाचा भंग करण्यात आला या विचाराने वैतागलेल्या सुधाकरने दरवाजा उघडला तर दारात विशाल उभा होता. मित्रच असल्यामुळे सुधाकरने त्याला घरात घेतले. रात्रीचे 11 वाजत आले होते. इकडचे तिकडचे बोलणे झाले तेव्हा विशालने सुधाकरजवळ दारू पिण्याची इच्छा व्यक्त केली. सुधाकर नाईलाजाने तयार झाला तर त्याच्या प्रेयसीच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. पण मैत्रीपुढे सुधाकरने शरीरसुख थोडे बाजूला सारले आणि मित्राबरोबर दारू पिण्याचे मान्य केले. तेव्हा प्रेयसी म्हणाली, इतक्या रात्री मी एकटी घरात थांबू का? त्यावर विशाल म्हणाला, मी थंडीतून गारठून आलो आहे. मी थांबतो. सुधाकर दारू घेऊन येईल. त्यावर सुधाकरने मान डोलवली. जायचे आणि दारू घेऊन यायचे. 10-15 मिनिटात परत यायचे. तोपर्यंत ते दोघे बोलत बसतील असा विचार करून सुधाकर घरातून बाहेर पडला. पण तो आपल्या मित्राजवळ आपली वासनेची उत्तेजित झालेली प्रेयसी सोडून जात होता हे त्याच्या लक्षातच आले नव्हते. इतका त्याने तिच्यावर आणि मित्रावर विश्वास ठेवला होता. पण त्याच्या विचारासारखे जग नव्हते. तो घरातून बाहेर पडताच विशालने तिला मिठीत आवळून धरले. ती आधीच उत्तेजित झाली होती. तिनेही प्रतिसाद दिला आणि काही क्षणात ते एकरूप झाले. दोघे एकमेकांवर तुटून पडले. शरीर सुखाचा आनंद लुटू लागले.
ते वासनेने इतके धुंद झाले होते की जाताना सुधाकरने फक्त दरवाजा ओढून घेतला आहे हे त्या दोघांच्याही लक्षात आले नाही. काही वेळात सुधाकर दारूच्या बाटल्या घेऊन आला. त्याने पुढे केलेला दरवाजा उघडला. तो जागच्या जागी थबकला. ज्याच्यासाठी दारू आणायला तो गेला होता तोच त्याचा मित्र विशाल त्याच्या प्रेयसीसोबत शरीर संबंध करत होता. त्याची प्रेयसी देखील विशालला प्रतिसाद देत समागम करत होती. हे पाहून सुधाकरच्या तळपायाची आग मस्तकात गेली. क्षणाचाही विलंब न करता रागाने बेफाम झालेल्या सुधाकरने बाजूलाच पडलेली लाकडी फळी उचलली आणि त्याचा जोरदार फटका विशालच्या डोक्यात दिला. एका फटक्यात विशाल कोसळला. चिडलेल्या सुधाकरने एकामागून एक फटके दिले आणि काही वेळातच विशाल रक्तबंबाळ होऊन पडला. त्याची हालचाल थांबली होती. त्याचा श्वास बंद झाल्यानंतर सुधाकरने एक अल्पवयीन मुलाला बोलवून घेतले. तो अल्पवयीन मुलगा आणि अल्पवयीन प्रेयसी यांच्या मदतीने त्याने विशालला रस्त्यावर ओढत नेऊन टाकले. तेव्हा रात्रीचे 1 वाजले होते. हे सगळे घरात जाऊन झोपले. इकडे मध्यरात्री 2 वाजता रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत एक तरुण पडल्याचे काही लोकांना दिसले. त्या लोकांनी तातडीने 108 रुग्णवाहिकेला कळवले. रुग्णवाहिकेतून त्याला घाटी रुग्णालयात नेले. रुग्णालयाने जवाहरनगर पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली. त्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले होते. मात्र वैद्यकीय तपासणीत अंगावर जखमा असल्याने संशय बळावला. सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर, जवाहरनगरचे निरीक्षक सचिन कुंभार यांनी दवाखान्यात धाव घेतली. त्यांना डॉक्टरांनी डोक्यात गंभीर जखमा झाल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. एकूणच प्रकरण संशयास्पद असल्याने पोलीस तपासाची चक्रे फिरू लागली. तो तरुण जखमी अवस्थेत सापडला. त्या परिसरातील CCTV कॅमेरे तपासण्यात आले असता त्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास 3 जण त्या तरुणाला ओढत आणून रस्त्यावर आणून जाताना दिसत होते. त्या तिघातील एक होता सुधाकर. हे तेथील स्थानिकांनी ओळखले. ओळख पडताच पोलिसांनी सुधाकरचे घर गाठले. तेव्हा तो आणि त्याची प्रेयसी घरातच होते. बारकाईने पाहिल्यावर फरशी पुसलेली होती, तरी फरशीवर काही ठिकाणी रक्ताचे डाग आढळले. रक्त पुसलेला कपडाही सापडल्यामुळे पोलिसांनी तातडीने हालचाली करत त्या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. चौकशीत दोघांनी त्यांच्या कृत्याचा पाडा वाचला व हत्येचा उलगडा झाला. विशाल एकटा शहरात राहत होता. मृत्यूनंतर त्याचा मोबाईल देखील सापडला नाही. परिणामी ओळख पटल्यानंतरही पोलिसांचा त्याच्या कुटुंबियाशी संपर्क होईना. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी सरकारतर्फे फिर्यादी होत अंमलदार विनोद बनकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा विशालचे नातेवाईक शहरात आले. जवाहरनगर पोलिसांनी मारेकरी सुधाकर शेषराव ढेपे वय 48 राहणार काबरानगर याच्यासह एक अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेतल्याने सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर असे यांनी सांगितले. मृताच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर जखमा असल्याने जवाहरनगर पोलिसांना संशय आला. पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील CCTV कॅमेऱ्याचे फुटेज तपासले तेव्हा त्यांना फुटेजमध्ये 2 व्यक्ती मृतदेह ओढून नेत रस्त्यावर टाकून देताना कैद झाले असल्याचे दिसले आणि या खुनाचा उलगडा झाला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.